आजचा जगण्याचा स्पीड वेगळाच आहे. मोबाईलवरून बँक खाते उघडणे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे, घरभाडे, वीज बिल, टॅक्स सगळी कामं डिजिटल झाली आहेत. एका क्लिकवर आपली माहिती पाहायला मिळते, सुधारता येते. पण जेव्हा प्रश्न आयुर्विमा योजनांचा येतो, तेव्हा अजूनही अनेकांसाठी प्रक्रिया धीमी, गुंतागुंतीची आणि अवघड वाटते. विमा खरेदी करताना माहिती मिळवणे, पॉलिसी समजून घेणे, अपडेट्स मिळणे आणि दावा करताना अडथळे येतात. त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो, बदलत्या डिजिटल युगात आयुर्विमा योजनांचा चेहराही बदलू नये काय? आयुर्विमा म्हणजे केवळ मृत्यू कवच नाही, तो कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक संरक्षण असतो. आपल्या अनुपस्थितीत कुटुंबाची जगण्याची घडी कोसळू नये म्हणून जीवन विम्याची महत्त्वाची भूमिका असते. पण वर्तमान काळातील ग्राहक वेगळ्या अपेक्षांसह विमा खरेदी करतो. त्याला ट्रान्सपरन्सी हवी, डिजिटल कम्युनिकेशन हवं, पर्सनलाइज सेवा हवी आणि क्लेम प्रक्रिया स्ट्रेस फ्री हवी. आजचा ग्राहक फक्त प्रीमियम आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू बघत नाही, तर त्याला पॉलिसीमध्ये किती फ्लेक्सिबिलिटी मिळते याची तमा असते. आयुर्विमा कंपन्यांनी ही माइंडसेट ओळखून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची मागणी आहे. डिजिटल विम्याचा फायदा मोठा आहे. पॉलिसी दस्तऐवज कागदावर नाही तर मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध असू शकतो. पॉलिसी स्टेटस, प्रीमियम डेट, नॉमिनी बदल, KYC अपडेट सगळं ऑनलाईन. आजही अनेक कंपन्यांनी ॲप आणि वेब पोर्टल विकसित केले आहेत, मात्र त्या प्लॅटफॉर्मचा अनुभव अनेकदा अपुरा वाटतो. जेवढे बँकिंग किंवा गुगल पे आज वापरायला सोपे आहेत, तेवढेच सोपे विमा ॲप्स का नाहीत? विमा पॉलिसींच्या नियमांमध्ये बदल झाले तर त्याची स्पष्ट, त्वरित माहिती ग्राहकाला मिळायला हवी. दावा करताना ग्राहकाला हेल्पलाईनवर तासनतास थांबावे लागू नये. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून क्लेम प्रोसेस ऑटोमेटेड आणि सुरक्षित बनवणे शक्य आहे. यामुळे विमा फसवणूक कमी होईल आणि जेन्युइन क्लेम करणाऱ्यांना पैसे लवकर मिळतील. आज डिजिटल फसवणुकीचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे विमा कंपन्या सुरक्षित OTP, बायोमेट्रिक, फेस ID आणि एन्क्रिप्शन सारखी साधने देऊ शकतात. पॉलिसी खरेदी करताना किंवा क्लेम करताना ग्राहकाची ओळख खात्रीशीर राहते. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, ईमेल यांच्या माध्यमातून विम्याचे अपडेट्स ग्राहकाला नियमित मिळू शकतात. पण हे अपडेट्स खऱ्या अर्थाने ग्राहकाभिमुख, स्पष्ट आणि सोप्या भाषेत देणे महत्त्वाचे आहे. विम्याच्या तांत्रिक भाषेमुळे अनेक वेळा पॉलिसी समजायला अवघड जाते. साध्या भाषेत ग्राहकाने काय घेतलंय, त्याचे फायदे काय आहेत आणि जोखीम किती आहे हे सांगणं ही एक प्रकारची आर्थिक जबाबदारी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमायझेशन. प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी. एखाद्याला मुलांच्या शिक्षणासाठी दीर्घकालीन संरक्षण हवे, तर एखाद्याला अल्पकालीन टर्म प्लॅन चालतो. काहींना क्रिटिकल इलनेस कव्हर उपयुक्त, तर काहींना ॲक्सिडेंटल बेनिफिट महत्त्वाचा. डिजिटल प्लॅटफॉर्म ग्राहकाच्या वयानुसार, उत्पन्नानुसार आणि कुटुंबाच्या गरजेनुसार पॉलिसी सुचवू शकतो. यामुळे ग्राहक योग्य निर्णय घेऊ शकतो आणि अनावश्यक कव्हरसाठी अतिरिक्त प्रीमियम देण्याची वेळ येत नाही. आयुर्विम्याचा चेहरा बदलण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणजे मानवी संवेदना. डिजिटल प्रक्रिया जितकी सोपी, तितकीच तिथे ग्राहकांना समजून घेणारे, मार्गदर्शन करणारे ॲडव्हायझर आणि एजंट आवश्यक आहेत. तंत्रज्ञान हा सहाय्यक, निर्णय मानवी आहे. विम्याच्या ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शन दिलं तर विश्वास वाढतो. डिजिटल हेल्थ रिपोर्ट्स, फिटनेस ट्रॅकर्स यांच्या आधारे वेलनेस रिवॉर्ड्स पॉलिसी देणे ही एक आधुनिक पाऊल आहे. निरोगी जीवन जगणाऱ्या ग्राहकाला सवलत मिळाली तर तो विम्याला ओझं नव्हे तर प्रेरणा मानेल. आयुर्विमा क्षेत्राचं डिजिटायझेशन म्हणजे फक्त ॲप किंवा वेबसाईट नव्हे, ते एक आधुनिक विचारसरणी आहे. ग्राहक केंद्रस्थानी, पारदर्शक प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाद्वारे अधिक सुरक्षितता. आजचा माणूस मोबाईलमध्ये आपली छोटी मोठी दुनिया सांभाळतो. मग त्याच्या जीवन विम्याचं संरक्षणही त्याच्याच डिजिटल जगाशी जोडलेलं का नसावं?